श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना, अक्कलकोट वही आते हैं जिन्हें हम बुलाते हैं। ते अगदी खरं आहे, कारण आम्ही अक्कलकोटला जाण्याचा 3-4 वर्षापासून प्रयत्न करत होतो, पण जाणं होत नव्हतं। अखेर या देवीच्या नवरात्रामध्ये आम्हाला अचानक अक्कलकोटला जाणं झालं आणि स्वामींचं छानसं दर्शनही झालं। स्वामींची ती अक्कलकोटमधील मूर्ती आणि पादुका पाहून मन प्रसन्न झालं। या अक्कलकोटमध्ये आम्ही खंडोबा मंदिराला देखील भेट दिली, जिथे स्वामी सर्वप्रथम आले होते। तेच हे आहे खंडोबा मंदिर, जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे। खंडोबा मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये, जिथे स्वामी महाराजांची समाधी देखील आहे। चोळप्पा महाराजांच्या मठाच्या शेजारी चोळप्पा महाराजांचा वाडा देखील आहे, जिथे ती विहीर देखील आहे, ज्या विहिरीला स्वामींच्या कृपेमुळे पाणी लागले होते। त्याचबरोबर या वाड्यामध्ये स्वामी महाराजांनी वापरलेल्या बऱ्याचशा वस्तू देखील आहेत, जशी महाराजांची रुद्राक्षाची माळ, तलवार, अशा बऱ्याचशा गोष्टी या वाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे जर तुम्ही अक्कलकोटला गेला तर इथे नक्की जा। त्याचबरोबर या मठाचा सर्व कारभार चोळप्पा महाराजांची 4थी आणि 5वी वंशावळ बघत असते, तर तुम्ही इथे नक्की एकदा भेट द्या। तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये असलेली स्वामींची मूर्ती आणि त्याचबरोबर काही स्वामींनी वापरलेल्या वस्तू दिसत आहेत। यानंतर आम्ही गेलो होतो बाळप्पा महाराजांच्या या मठामध्ये। तर या मठामध्ये काही फरशा पांढऱ्या कलरने रंगवल्या आहेत। तर असं सांगितलं जातं की या फरशा ज्या आहेत तिथे स्वामी महाराजांनी आपली पावलं ठेवली होती, त्यामुळे या फरशांवर पाय ठेवू नका असं सांगितलं जातं। तर अशा प्रकारे आम्ही बाळप्पा महाराजांचा मठ देखील पाहिला। त्यानंतर आम्ही आलो अन्नछत्राकडे, जिथे प्रसाद मिळतो। तर हा अन्नछत्राच्या बाहेरचा सर्व परिसर आहे। तर मंडळी, रात्रीची मठातली आरती झाली की मग इकडे तुम्हाला महाप्रसाद मिळेल। तर हा रोज प्रसाद मिळतो, त्यामुळे तुम्ही जर अक्कलकोटला आलात तर अक्कलकोटच्या अन्नछत्राला देणगी द्यायला विसरू नका। तसं तर आपण कोण देणार आहे, हे तर सर्व स्वामींचंच आहे, त्यामुळे त्यांनीच दिलेला थोडा भाग तिथल्या सेवेसाठी दिला तर काय वाईट आहे, नाही का? तर मंडळी, हे होतं संपूर्ण अक्कलकोट दर्शन। तर इथे अन्नछत्रामध्ये सर्वप्रथम म्हणजे पहिल्या पंक्तीला जे कोणी जातं त्यांच्यासाठी पहिला सर्वप्रथम आरती होते स्वामींची। त्यानंतर स्वामी समर्थ नामांचा जप केला जातो आणि त्यानंतर प्रसाद ग्रहण केला जातो। जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ। जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी। तर मंडळी, हे होतं संपूर्ण अक्कलकोट दर्शन। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।